आज आपण बनवणार आहोत मटर फ्राय। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि ती छान तेलावर परतून घेतली। त्याचबरोबर यामध्ये घातले 1 छोटा चमचा हळद, ती सुद्धा छान परतून घेतली। आता यामध्ये मी घातलेले आहेत 2 कप स्वच्छ धुतलेले मटर आणि ते सुद्धा आपण छान परतवून घेतले आणि आता आपण यावरती झाकण देऊन हे मटर पूर्णपणे शिजवून घेणार आहोत। तर अगदी 5च मिनिटांमध्ये आपले मटर छान शिजलेले आहेत। इथे मी एकदा दोनदा मध्ये मी हलवून घेतलेले होते आणि आता आपण यामध्ये टाकूयात 1 छोटा चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर 1 छोटा चमचा चाट मसाला आणि ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती आपण मिनिटभर झाकण देऊयात। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात आपले मटर किती छान शिजलेले आहेत आणि हे मटर फ्राय वरण भात किंवा चपाती बरोबर खायला खूप छान लागतात। तर नक्की करून खा।